एक मोठी बातमी आहे। शिंदे सरकारच्या काळातील कृषी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तारांचा कारभार महायुतीच्या रडारवर आलाय। हमी भावानं शेतमाल खरेदीसाठीच्या केंद्रांना मान्यता देताना झालेली पैशांची मागणी, नियमबाह्य पद्धतीने निकषाबाहेरील संस्थांना मान्यता देणं अशा तक्रारी आल्यामुळे त्यांची चौकशी करतानाच शेतमाल खरेदीच्या नोडल एजन्सीचं धोरण ठरवण्यासाठी 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली। शेतमालाच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान आशा योजना राबवली जाते आणि या किमान आधारभूत योजना अंतर्गत एकूण कृषी उत्पादनाच्या 25% हमी भावानं खरेदी केली जाते। त्यासाठी केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या 2 संस्थांकडून राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाते। हमी भावानं शेतमालाची खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी विविध शेतमाल उत्पादक कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली। तसंच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी सुद्धा पैसे मागितले गेले।